गुड आफ्टरनून मित्रांनो. ॲक्च्युअलमध्ये दुपारचे 1 वाजायला आलेले आहेत आणि आता मला जॉबला जायचं आहे. मी सकाळी किती वाजता उठलो होतो? ऑलमोस्ट 10-10:30ला उठलो होतो. तेव्हा काही व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण पाणी आलेलं होतं आणि पाणी आल्यानंतर मी 3 दिवस लगातार पाणी स्किप केलेलं होतं. आणि बाहेर वापरायला तसं पाणी आहे पण ते मला आवडत नाही. नळातून जे पाणी आलेलं आहे ते मी भरलं. आज पाणी भरलं. 2 बालद्या आहेत आणि एक प्यायचं माझ्याकडे ड्रम आहे, तो भरला. आणि त्याच्यानंतर कपडे धुतले, लादी पुसून घेतली माझ्या घरातली. आणि त्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करायला वेळच भेटला नाही. आणि त्यासोबत सोबत आता बघा कामाला उशीर झालेला आहे. 1 वाजताची माझी ड्युटी आहे. 1 ऑलमोस्ट वाजलेला आहे, त्यामुळे मी आता कामाला जातो आणि तुमच्याकडे रात्री येऊन बोलतो. मे बी मी आज जॅकेट घ्यायला जाईन कारण 3-4 दिवस झाले लगातार मी बोलतोय जॅकेट घ्यायला जायचं, जॅकेट घ्यायला जायचं. पण आज लंच ब्रेकला मे बी मी जॅकेट घ्यायला जाईन. आणि जॅकेट घेतल्यानंतर मग थोडंसं तळेगाव मधलं शहर जे आहे छोटंसं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न देखील करेल. तर व्हिडिओ एंडिंगपर्यंत पहा. आणि जी लोक नवीन आहेत त्यांना सांगू इच्छितो, ही जर्नी आहे माझी, एक आठवण आहे. कशा प्रकारे बॅचलर मुलंही राहतात किंवा कशा प्रकारे स्ट्रगलिंग लाईफ आहे हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ आहे. तुम्ही पार्ट डे 1 पासून नक्की व्हिडिओ बघू शकता. डे 1चा जो व्हिडिओ आहे ब्लॉगिंगचा, तिथून जर तुम्ही व्हिडिओ बघायला स्टार्ट कराल तर तुम्हाला हे जर्नी फार आवडेल. चला तर मित्रांनो, मी जातो जॉबला. तुम्ही डे 1चा व्हिडिओ देखील पहा. आणि लंच ब्रेकला आपण जॅकेट घ्यायला जाऊया, तेव्हा देखील मी तुम्हाला सांगेन, दाखवेन जॅकेट घेतल्यानंतर थोडंसं शहर तळेगाव. तर भेटतो आता जॉबवरती. स्वागत आहे तुमचं मित्रांनो पुन्हा एकदा. आता रात्रीचं बघा, अजून मी वॉच पण नाही काढले कामावरून आल्यावरती. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. मी 10:30 वाजताच आलो होतो, पण थोडंसं मित्रांसोबत बोलताना, म्हणजे कामावरच्या नाही, घरच्या कलिकांसोबत आणि थोडेसे मैत्रिणीचे फोन येतात. तर त्यांच्याशी बोलताना थोडंसं अर्धा तास झाला आणि 10:30-11 वाजलेले आहेत. बाय द वे, तुम्ही म्हणाल की सकाळी काही एवढं काही बोलला नाही किंवा सकाळी काही व्हिडिओज बनवले नाही. तर ह्याच्यासाठी, कारण सकाळी मी म्हटलं जसं मी पाणी भरलं. कारण 8:30 वाजता 8 वाजता काहीतरी पाणी येतं आणि अर्धा ताससाठी ते असतं, तर मग पाणी भरलं. कारण 3 दिवस झाले आपण डेली पाणी मिस करतोय. पाणी भरलं. प्यायचं पाणी देखील भरून ठेवलंय. बाय द वे, मी प्यायचं पाणी उकळून पितो, गरम करून पितो. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये एवढं काय चांगली सुविधा भेटत नाही पाण्याची. आपल्याला आर ओ किंवा UVचा ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर घ्यावाच लागतो. म्हणून मी पाणी उकळून पितो, कारण आपण वॉटर प्युरिफायर तर काय कॅरी करत नाही. आणि राहिली गोष्ट, पाणी भरलंय, लादी फुसल्या होत्या जाताना. आणि एकूणच सगळं घर साफ करून गेलो होतो, त्याच्यामुळे उशीर झाला होता आपल्याला. उद्या अक्षय तृतीया आहे, तर त्याची तयारी आदल्याच दिवशी केली, कारण उद्या आपल्याला कामावरती लवकर बोलवलेलं आहे. बाय द वे, आत्ता रात्रीचे 11 वाजलेत आणि जेवणाची आत्ता तयारी करतोय. म्हणजे ऑलमोस्ट 11:30 वाजेपर्यंत जेवण होईल आणि 12 वाजेपर्यंत आपलं जेवण होईल. आणि हे बघा, आता मी नेहमीप्रमाणे आपल्याला तांदूळ घेतोय. 1 मूठ तांदूळ, टोटल आपण 2 मूठ तांदूळ घेतो. तर हे एक झालं आणि हे दुसरं झालं, दुसरी मूठ तांदळाची. आणि त्याच्यानंतर आपण डाळ घेतो आपली. हा, रेशनिंग अजून भरलेलं नाहीये, त्यावरून आठवलं, रेशनिंग अजून भरलेलं नाहीये. रेशनिंग भरायचं आहे आपल्याला. परंतु सध्या जे आहे रेशनिंग, मी डाळ वगैरे तुम्हाला माहिती आहे मी घेतली होती, तर त्याच्यावरतीच आपल्याला काम चालवायचं आहे. तर ही 1 मूठ डाळ, 2 मुठ्ठी आपण तांदूळ घेतो आणि 1 मुठ्ठी डाळ घेतो. दोन्ही घेतलेले आहेत. आता दोघांना साफ करायचं आहे. बाय द वे, जेवण जेवण मी म्हणजे हे जे तांदूळ आणि डाळ जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे घेतो, कारण आपण रात्रीचं पौष्टिक आहार लागतो शरीराला. आणि खिचडीने माझा भागतं, असं काय मला स्पेशल लागत नाही, डाळ भात भाजी चपाती. आणि राहिली गोष्ट खिचडी, तर आज कसली खिचडी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकताय. बघा, मी येताना मटकी घेऊन आलो होतो, तर आज मटकीची खिचडी बनवणार, म्हणजे मी खिचडीमध्ये मटकी टाकणार आहे. आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत, कारण कारण आपल्याकडे ते इंडक्शनवाले जे भांडे असतात, कुकर, तो भेटत नाही आणि तो लय महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. नक्कीच आपली सॅलरी चांगली जेव्हा होईल तेव्हा मी तो कुकरसुद्धा घेईल. आता बाय द वे, आपण मटकीची खिचडी बनवणार आहोत. चला तर मग पहिला आधी हे तांदूळ साफ करून घेऊया. आणि तांदूळ साफ केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मटकीला देखील साफ करून टाकूया आणि मग त्याला धुवून मग खिचडी बनवूया. तर तिकडे तुम्हाला डायरेक्ट किचनमध्ये भेटतो. पहिल्या याला साफ करून घेतो.
मित्रांनो आपले तांदूळ साफ झालेले आहेत. आता मी मटकी साफ करून घेतो फटाफट. आणि मटकी आपण जरा जास्तच आणली, म्हणजे 20 रुपयाचीच आणली, पण 20 रुपयामध्ये केवढी मटकी आली तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये मी 2 दिवस ही मटकी खाऊ शकतो, एवढी मटकी आलेली आहे. बाय द वे मटकीचा जर झाला विषय तर मटकी आपण 2 मूठ घेणार आहोत. ते पण मी मी विचार करतो मटकी आता ह्याच्यात नको टाकायला, नंतर मग तांदूळ धुण्यासाठी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे मटकीला आपण वेगळं साफ करूया आणि वेगळं साफ करून वेगळं धुऊया, तांदळासोबत नको धुया. मिक्स बाय द वे खिचडीसोबत करूया, नाहीतर ती मटकी पूर्ण हे होऊन जाईल, तुकडे तुकडे होऊन जातील तांदळासोबत धुताना. मित्रांनो खिचडी बनवण्यासाठी टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपले तांदूळ जे आहेत ते साफ केलेले आहेत. त्या त्या दोघांना एकत्र केलेले तांदूळ आणि आपली डाळ, तर त्यांना धुवून घेतो आधी. आणि हो, उद्या अक्षय तृतीया आहे, उद्या जॉबला देखील आपल्याला लवकर जायचं आहे. तर उद्या विषय असा आहे की थोडंसं कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर मला बाहेरून मी विचार करतो डीमार्टला जाऊन माझं एकदाचं जॅकेट घेऊन टाकावं, कारण मला बाहेरच्या गोष्टी देखील दाखवायच्या आहेत तुम्हाला. इथे बघण्यासारखं फिरण्यासारखं भरपूर काय काय आहे, तर त्या सर्व गोष्टी देखील दाखवायच्या आहेत तुम्हाला, पण ते दाखवताच येत नाही आहेत. म्हणजे भरपूर काय काय गोष्टी बाहेर मी करत असतो, पण ते दाखवता येत नसल्या कारणामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतोय. मी पटापट हे तांदूळ धुवून घेतो, मग मी तुम्हाला बोलतो बाकीचं पुढे. बाकी कुत्रे वगैरे भुकत असतात रात्रीचे, एकतर काय माहिती त्यांना काय रात्रीचा रोग होतो. मित्रांनो आता मी 3 वेळा तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण जे मटकी आणलेली आहे ती मटकी मिक्स करूया. ती मटकी पण धुवून घेऊया सोबत तांदळाच्या एकदा पुन्हा, म्हणजे जेणेकरून मटकी पण साफ होऊन जाईल आणि पुन्हा एकदा तांदूळ साफ होईल. आणि मग आपण आपल्या इंडक्शनवरती आपली खिचडी बनवायला ठेवूया. मित्रांनो मी मटकी आणलेली आहे आणि मी विचार करतोय की मटकी ही 1 मूठच टाकावी, जास्त नको. पण उरणार आहे मटकी आणि ती उरलेली मटकी वेस्ट होऊन जाईल, तर मटकी वेस्ट सुद्धा व्हायला नको, म्हणून मी विचार करतोय ह्याला उकळवून ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, उकळवायचं आणि उकळल्यानंतर मग पाणी काढून टाकायचं आणि नंतर मग जे मीठ असतं ते मीठ त्याच्यावरती टाकायचं, मस्त लागते. बघूया आपण ते पण करून बघूया. बाय द वे आता आपण मटकी याच्यात टाकलेली आहे. आता आपण मटकी आणि तांदूळ दोन्ही पण एकत्र धुवून घेऊया. चौथ्यांदा तांदूळ धुतले जातील आणि मटकी एकदाच धुवायची आहे, कारण मटकी हे साफ असते. हा, आणि मी हे म्हणत होतो की ऑफिसच्या बद्दल देखील बोलायचं आहे. 1 मिनिट फक्त, ह्याला एकदा भरून घेऊ द्या, धुवून द्या, कारण आज मी प्यायचं पाणी भरलेलं आहे, त्यामुळे मला आता बिस्लरी विकत घ्यायची गरज नाही. तर मी ऑलमोस्ट 6 दिवस झाले मी बिस्लरी विकत घेत आहे. आधीच्या घरात पण जिथे पिंपळे गुरवला राहायचो तिथे मी वर्षभर बिस्लरी घेतलेली आहे विकत, आणि बिस्लरीच पित होतो. कारण का, तर तिकडे जे पाण्याचं होतं तिकडे प्रॉब्लेम होता. तिकडे मला त्यांनी जे पाणी सांगितलं होतं ते मला मे बी सूट होत नव्हतं, किंवा ते पाणी पिण्यासारखं पिण्याच्या ह्याचंच नव्हतं. आता मी त्याच्या वाईट नाही म्हणत आहे, पण मला ते पाणी सूट होत नव्हतं असं बोलूया आपण. कारण ती लोक तर पित होती, तर मला मे बी ते पाणी सूट होत नव्हतं. आणि त्यामुळे मी वर्षभर दररोज 20 रुपयाचं बिस्लरी घेऊन पित होतो, दररोज वर्षभर. ते पण असंच करत आलो. तर ते कॉस्टली ठरतं. आपण इथे पैसे कमवायला आलो आहेत, पैसे वाया घालवायला नाही आलेलो आहोत. त्यामुळे मी इथे आता मी पाणी भरताना मी प्यायचं पाणी भरलेलं आहे, पण मी प्यायचं पाणी पिताना उकळून पिणार, कारण तुम्हाला जसं म्हटलं की भारतामध्ये एवढं काही स्वच्छ पाणी येत नाही की आपण डायरेक्ट नळाला ग्लास लावला आणि पिऊ शकतो, असं नाही आहे. भारतामध्ये जर पाणी प्यायचं असेल तर वॉटर प्युरिफायर सुद्धा घ्यावं लागतो. हे नाईलाज आहे भारताचं, पण ठीक आहे, जसं पण आहे. तर मी पाणी जे आहे ते माझं उकळून पिणार आहे. आणि राहिली गोष्ट जॉबची, तर जॉबबद्दल तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. आपली खिचडी मी धुतलेली आहे. आपले जे हे आहेत, काय त्याला म्हणतात, मटकी धुतलेली आहे आता. आणि मटकी धुतलेली आहे आता, पाणी चेंज करतो आणि नवीन पाणी सोबत खिचडी ही शिजवायला ठेवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ वगैरे, आणि आता ह्याला शिजवायला ठेवायचं आहे. पहिलं आपण इंडक्शन चालू करूया. इंडक्शन चालू केल्यावरती आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि हो, खिचडी आता शिजवण्याच्या आधी त्याच्या आतमध्ये तेल टाकायचं. आपण नेहमीप्रमाणे तेल टाकतो, कारण त्याने खिचडी ही चिटकत नाही आणि खूप छान पद्धतीने शिजते. आता त्याच्यावरती हळदीची पावडर टाकायची आहे, कारण मला हळदीची पावडर जे टाकल्यानंतर मला असं वाटतं खिचडीमध्ये मे बी टेस्ट वाढते.
बाय द वे अजून काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की खिचडी अजून कशा पद्धतीने छान बनवली पाहिजे. तर ही टाकली हळदीची पावडर. तसे तर मला माझे मित्रमैत्रिणी जे आहेत कॉन्टॅक्टमध्ये ते मला सांगत असतात की अशी खिचडी बनव, तशी खिचडी बनव, हे टाकत जा, ते टाकत जा. पण मी रेशनिंगच भरलं नाही अजून. रेशनिंग लवकरच भरणार आहे. हे आपलं मीठ. ओके, मीठ पण ओके टाकलेलं आहे. मी अंदाजेच टाकतो सगळं, असं काय मोजमाप करून टाकत नाही. हां, मला माहिती आहे पण खिचडी खूप छान बनते. कारण का तर जो अंदाजा लावतो मी तो बरोबर बसतो. आता ह्याला ऑन करूया आपण. ओके, हे 1400 टेम्परेचरवरती गेलेलं आहे. चालू झालेलं आहे आपलं इंडक्शन. आणि आता ह्याला थोड्या मिनिटासाठी उकळायला देऊया. उकळल्यानंतर आपण ह्याला परतत राहूया. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 1400 वरती ह्याला उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर मग ते 300 डिग्री सेल्सिअसवरती घेऊन जायचं. 300 डिग्री सेल्सिअसवरती थोडंसं पाणी आटून द्यायचं आणि 100 डिग्री सेल्सिअसवरती झाकण ठेवून त्याला 5 मिनिटासाठी शिजायला ठेवायचं. अशा पद्धतीने आपण साधी सोपी खिचडी बनवू शकतो. बाय द वे आज मी पहिल्यांदा मटकी टाकलेली आहे. आता आपण इथून पुढे एक्सपेरिमेंट करत जाऊ. कधी बटाटे टाकत जाऊया, कधी काही काही भाज्या वगैरे टाकत जाऊया, एक्सपेरिमेंट करत जाऊया. कारण रात्रीचं आपण खिचडी खातो, दिवसाचं आपण बाहेर खात असतो, त्यामुळे रात्रीच फक्त खिचडी खात असतो. आणि राहिला आता जॉबचं, तर जॉबबद्दल तर मला थांबा एकच मिनटं मी बोल मित्रांनो. जॉबबद्दल बोलायचं तर जॉबचा आजचा दिवस खूप छान गेला. कारण का ते पण सांगतो तुम्हाला. कारण जॉबवरती आज मी खूप छान पद्धतीने माझे जे क्लायंट आहेत त्यांना खूप छान पद्धतीने हँडल केलं. ज्याच्यामुळे माझे जे बॉस आहेत ते माझ्यावरती खूप 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 अति खुश झालेले आहेत. आणि मला आता छान वाटतं जॉबवरती की जेणेकरून आपण छान काम करत आहोत आणि त्याचं प्रोत्साहन देखील दिलं जात आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. पैसा तर कमवण्यासाठी आपण काम करतो, परंतु आपल्या कामाचं जर कोणी प्रोत्साहन देतं तर त्याला खूप छान म्हणतात आणि त्याला खूप मोटिवेशन भेटतं अजून आतून की आपण अजून छान पद्धतीने काम केलं पाहिजे. जे की माझ्या बाबतीत होतंय. मी छान पद्धतीने काम करतो, स्वतःला प्रेझेंट करायचा विचार करतो. कारण माझं ट्रान्सफर हे झालेलं आहे. त्यामुळे मी विचार करतो की जे माझे सुपरवायझर्स आहेत, जे माझे बॉस आहेत, ते खुश झाले पाहिजे बाय द वे माझ्या कामाला बघून. त्यांनी मला इन्स्पिरेशन केलं पाहिजे, मोटिवेशन दिलं पाहिजे किंवा त्यांनी मला छान छान गोष्टी बोलल्या पाहिजे. हे आपण जॉब तर करतो, परंतु आपण छान काय करतो त्याचं नेहमी आपलं कौतुक केलं की आपल्याला अजून छान वाटतं आणि आपण अजून छान काम करतो. तर माझ्या बाबतीत सुद्धा तेच चालू आहे. मी छान काम करतोय, जे क्लायंट आहेत त्यांना खूप छान पद्धतीने हँडल करतोय. आता सर्वच गोष्टी मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी काय काम करतो, कसं ते काम करतो आणि कोणते क्लायंट्स आहेत, कशा त्यात ते टॉपिक तो वेगळा झाला. तो नाही सांगू शकत कारण काही गोष्टी प्रायव्हसीसाठी सुद्धा ठेवल्या जातात. प्रायव्हसी पर्पजमुळे मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगू नाही शकत. बाय द वे तुम्ही बघू शकता 1400 डिग्री सेल्सिअसवरती ठेवल्यानंतर ह्याला उकळी यायला सुरू झालेली आहे. आता हे बाहेर येईल पण ते आपल्याला बाहेर येऊन नाही द्यायचं आहे. लगेचच आपल्याला टेम्परेचर हे कमी करायचं आहे. बघा आता उकळायला सुरू झालेलं आहे. लगेच फटाफट टेम्परेचर कमी करायला घ्यायचं जेणेकरून हे बाहेर नाही येणार. ओके, आपलं आलेलं आहे टेम्परेचर 300 वरती. 300 मध्ये हे कधीच बाहेर येत नाही. 300 मध्ये एक लेवल म्हणजे हे जे इंडक्शन आहे ते सेन्स करतं की टोप एवढा भरलेला आहे, तर त्या टोपाच्या बाहेर त्या गोष्टी येऊन द्यायच्या नाहीत. पण मी ओके, यावेळेस जरा थोड्याशा गोष्टी बाहेर आल्या. कदाचित माझा अंदाज चुकला. परंतु 300 मध्ये आज पहिल्यांदाच असं झालं की बाहेर गोष्टी आलेल्या आहेत. त्याला ढवळावं लागणार आहे. मे बी माझ्याकडून पाणी जरा जास्त टाकलं गेलेलं आहे वाटतं. हो, माझ्याकडून जरा पाणी जरा जास्तच प्रमाणात टाकलं गेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं बाहेर येत आहे. पण ठीक आहे, आपण ह्याला हँडल करूया. ह्याला सारखं हलवलं की मग ते बाहेर येत नाही. बाय द वे माझ्या आईची तब्येत थोडीशी खराब आहे. मी विचार करतोय की मुंबईला जाऊन भेटून यावं आईला. इंडक्शनवरती जेव्हाही पाणी पडेल तेव्हा असं पुसून घेत जावा.
तर मित्रांनो हे मी बनवून घेतो आणि बनवल्यानंतर मग मी तुमच्याशी पुन्हा बोलतो. आणि हा जॉबबद्दल बोलत होतो तर ते जॉबबद्दल मी जेवता जेवता तुमच्याशी बोले. आता पूर्ण खिचडी बनवतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट आपल्या डायनिंग प्लेसवरती भेटतो. मित्रांनो ठीक 15 मिनिटामध्ये आपली खिचडी ही तयार झालेली आहे. याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि शिजलेली आहे खूप छान पद्धतीने. उकळून भरपूर मस्त पैकी ही शिजलेली आहे. परंतु तरीसुद्धा ह्याला 5 मिनिटासाठी आपण आता प्लेट ठेवूया. कारण तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की तांदूळ हे बाहेरून नेहमी शिजतात परंतु आतमध्ये हे कच्चे राहिलेले असतात. तर ते तसं नको व्हायला म्हणून याला आपण प्लेट टाकून चांगले एक उकळी घ्यायची 5 मिनिटासाठी, जेणेकरून आतमधून देखील तांदूळ हे छान पद्धतीने शिजतील. तर 5 मिनिटामध्ये आपली खिचडी तयार होईल मित्रांनो. आता मित्रांनो आपली खिचडी ही तयार झालेली आहे. आता मी ऑमलेट बनवायला घेतलेला आहे. ऑमलेट आता बनवण्यासाठी मी पॅन हे इंडक्शनवरती ऑलरेडी ठेवलेलं आहे आणि अंड्यामध्ये मी माझे जे मसाले होते म्हणजे हळद वगैरे आणि मीठ हे मी ऑलरेडी मिक्स केलेलं आहे. फक्त याला फेटून घ्यायचं आहे आणि आता मला फास्ट करायचं आहे कारण मला बाकीचे देखील कामं करायचे आहेत. ऑलमोस्ट आपले 20 मिनटं झाले आहेत आपण जेवणच बनवतो आहे आणि ते पण रात्रीचे 11:35 झालेली आहेत. एवढा उशीर आपण जेवण बनवण्यात गेलं तर जेवणार कधी आणि खाणार कधी आणि बाकीची कामं करणार कधी असं होईल. ॲक्च्युअलमध्ये बॅचलर लाईफ मित्रांनो अशीच असते. रात्रीचं दिवसा जॉब आणि रात्रीचं आपलं घराची कामं असतात बॅचलर लाईफमध्ये. आता मी हे सर्व तेल हे सगळीकडे पसरवून घेतोय पॅनमध्ये, जेणेकरून ते हे आपलं जे अंडं आहे ते चिटकू नये पॅनला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं स्पंजी आपलं ऑमलेट झालं पाहिजे. तर हे अशा प्रकारे आपलं ऑमलेट हे बनते. आता फटाफट ऑमलेट बनवतो, किचन साफ करून घेतो आणि मग जेवायला घेतो. मित्रांनो अशा प्रकारे आपलं ऑमलेट आणि आपली ही जी खिचडी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला एकदा खिचडी देखील दाखवतो. आज आपण पहिल्यांदा मटकी टाकलेली आहे खिचडीमध्ये आणि खिचडी बघा एकदम सुटसुटीत झालेली आहे. एकदमच गरम खिचडी आणि बरोबर ऑमलेट. फटाफट खातो. आणि जॉबचं बोलायला गेलो तर जॉब उद्या आपल्याला लवकर सकाळी जायचं आहे कारण उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयामुळे लवकर सरांनी आपल्याला बोलवलेलं आहे ऑफिसला. कारण क्लायंट हे सकाळी येत असतात, लवकर येत असतात, तर त्यामुळे आपल्याला देखील लवकर जायचं आहे. तर फटाफट जेवण करूया. आणि राहिली गोष्ट डायरीची, तर फटाफट मला डायरी देखील लिहायची आहे. जे आपलं डेलीचं टास्क आहे, डेलीचं काम आहे ते आपण नेहमी करायचं, ते विदाऊट स्किप करता ते पण. आणि मी विचार करतोय उद्या खिचडी घेऊन जावी असं माझा विचार आहे, प्लॅन आहे. ते बघा खिचडी बघा सुटसुटीत बनवून घेऊन जावी टिफिनला खिचडी उद्या असं माझा विचार आहे. बघूया आता काय करता येईल काय नाही ते. बाकी जेवतो आता फटाफट, भूक लागली भरपूर. आणि तुम्ही देखील या जेवायला. खूप छान जेवण बनवलं, मला खूप आवडतं माझ्या हातचं जेवण आणि पौष्टिक आहे, एकूणच हेल्दी आहे शरीराला बाहेरच्या जेवणापेक्षा. आता दिवसा मी बाहेर खात असतो, ते ॲटलिस्ट रात्रीचं तर मी घरी बनवलं पाहिजे, त्यामुळे मी घरी बनवतो जेवण. तर तुम्ही देखील या टाईपमध्ये जेवण बनवू शकता. आणि तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, काही शिकायला भेटतं का, किंवा काही अनुभव तुम्ही शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आता मित्रांनो तोंडामध्ये पाणी येते, फटाफट जेवण घेतो. मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. आता मी पटापट हे झाडू मारून घेतो, बिछाना टाकतो. आणि हो डायरी मी थोडीशी लिहिलेली आहे कारण वेळ भरपूर झालेला आहे. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 12:30 झालेले आहेत आणि म्हणूनच आता मी डायरी नंतर लिहितो कारण उद्या सकाळी जॉबवरती पण जायचं आहे. अर्धवट डायरी लिहिलेले आहे, जे मेन मुद्दे मला लक्षात ठेवले पाहिजे किंवा माझ्या आठवणीत असले पाहिजे ते मुद्दे मी लिहिलेले आहेत. आता फटाफट झाडू घेतो आणि बिछाना टाकतो कारण आता झोप भरपूर आलेली आहे. बघू शकता तुम्ही माझे डोळे सुजलेले आहेत. तर फटाफट करून घेतो कामं.
मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मला माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही व्हॅल्युएबल गोष्टी देऊ शकलो नाही, कारण आज दिवस थोडा फास्ट निघून गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामं देखील भरपूर होती मला, त्यामुळे मी तुम्हाला काही व्हॅल्युएबल गोष्टी देऊ शकलो नाही. परंतु हो, सर्वात आधी जर तुम्हाला कोणी अक्षय तृतीयाचं विशेष केले असतील तर लक्षात ठेवा, ते मी प्रणय ओरिजिनल यूट्यूब चॅनलने केलेले आहेत. आपल्या सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या सकाळी लवकर जायचं आहे कामावरती, त्यामुळे लवकर उठायचं आहे, त्यामुळे मी झोपत आहे. नाहीतर मला खरंच सांगतो, तुम्हाला खूप छान छान गोष्टी सांगायला आणि तुम्हाला जर छान छान गोष्टी दाखवायला खूप आवडतं. ते तर तुम्हाला नंतर कळेलच, जेव्हा तुम्ही या चॅनलसोबत पुढचे व्हिडिओज पाहाल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देखील कळतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. एक व्हिडिओ नाही चांगला झाला तर काय आलं, बाकीचे अजून भरपूर दिवस आहेत. 365 दिवस आहेत वर्षाचे आणि 365 दिवस आपले व्हिडिओज येणार आहेत. आणि हो, आणखीन एक गोष्ट बोलायची झाली होती, ते म्हणजे व्हिडिओ मित्रांनो प्लीज पाहू नका, तर व्हिडिओला लाईक देखील करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर तुम्ही एवढ्या एंडिंगपर्यंत आलेले असाल तर निश्चितपणे तुम्हाला हे चॅनल हे आवडलं असेल. आणि ही छोटीशी जर्नी म्हणजे आयुष्यातली आठवणी आणि त्याच्यानंतर स्ट्रगलिंग लाईफ एक कशी असते, एका जी बॅचलर मुलं असतात जी कमवण्यासाठी पुणे मुंबई अशा मोठमोठ्या शहरांमध्ये येतात, तर त्यांचं आयुष्य कसं असतं हे मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि कशा प्रकारे मी वेळेत वेळ काढून, जॉबवरतून वेळेत वेळ काढून व्हिडिओज बनवतो आहे, ही एक जर्नी आहे. तर ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी, ह्या सर्व गोष्टी आयुष्यातले चांगले आनंदी क्षण कमी खर्चामध्ये, असे म्हणजे कमी कमी कंडिशन्समध्ये किंवा कमी इक्विपमेंटसोबत कसे आपण आयुष्य जगू शकतो, हे या चॅनलमधून आपल्याला शिकायला भेटत असतं. मित्रांनो, आता हे एकच गोष्ट बोलेन की मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या विशेष केलेल्या आहेत, तर मे बी तुम्ही देखील मला सबस्क्राईब देखील कराल. आय होप, अशी आशा धरतो. आणि आता गुड नाईट म्हणतो, कारण उद्या सकाळी आपल्याला लवकर जॉबला जायचं आहे. त्यामुळे गुड नाईट मित्रांनो, वेळ झालेली आहे झोपायची. मी भेटतो उद्याच्या ब्लॉगसोबत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.